आम्ही घरात गेलो तर भिकाजीनं दार उघडलं. जेवायला वाढ सांगून आम्ही आत गेलो. नंतर स्वयंपाकघरात परत गेलो तर त्यानं पान वाढून ठेवलेलं. सकाळी लवकर येणारे चाकर सूर्यास्ताला निघून जातात, पण भिकाजी थांबतो अष्टोप्र. तो न सांगता कधीही कुठेही जात नाही. पण आज पान वाढलं आणि गेलं. आम्ही त्याला शोधायला लागलो तर भिकाजी, 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 बाजी, आम्हाला घराबाहेर कुणाचा तरी वावर जाणवत होता. आम्ही खूप घाबरलो. खिडकी बंद करून दालनात बाहेर पडलो तर बाहेरचं दार उघडं. कडी लावल्या तर चांगलं आठवतंय आम्हाला. मग तरीही दार उघडं, म्हणजे दार कोणीतरी उघडलं असणार. आम्हास काही सुचेनाच. तडक आम्ही तुझ्याकडे आलो. तुझ्या घरापर्यंत आम्ही कसे पोहोचलो ते आम्हालाच माहित. बाजी, काय सुरू आहे हे सगळं? काय काळजी करू नका, तुम्ही थांबा इथंच. मी वाड्याची चक्कर मारून. नाही बाजी, आम्ही पण येतो. आम्ही एकट्याने थांबणार इथे. काय काळजी करू नका, मी लगेच अंदाज घेऊन येतो. नाही बाजी, तू इथेच थांब. तो शेरा मेलाय, तो भूत बनून येऊ शकतो का? काही भरोसा नाही त्याचा. बर तुम्ही शांत व्हा. तुम्ही जरा इसावा घ्या, म्हणजे बरं वाटेल. आणि अजिबात घाबरू नका, मी इथंच आहे. ही वाड्याची मागची बाजू ना? हो. रातची माशेली पेटतात तिकडं? नाही, तिकडे कोणी येत जात नाही. मिट्ट काळोख असतो तिकडे. का बाजी, थांब, आम्ही येतो. तुम्ही इथंच थांबा, अजिबात हलू नका. काय झालं पाहिजे? बाहेर कोणाचं तरी वावर आहे.
कोणतरी नजर ठेवून आहे तुमच्यावर. आता मला बाहेर जाऊन बघायलाच पाहिजे. मी खिडकीकडे जाऊ नका, इथंच थांबा. मी आलो जाऊन. नाही म्हणजे आम्ही सुद्धा येतो. आम्हाला एकट्याला इथे भीती वाटते. पण दोघं गेलो तर कधी मला आयता मोका मिळायचा. मी एकटाच जातो. बस त्या खिडकीची कडी तुटली, तिच्यापासून लांब राहा. अजिबात हलू नका. मी आलो जाऊन. कोण आहे? कोण आहे तिकडे? नाही नाही, बाजीने आम्हाला बजावून सांगितलंय, आम्ही नाही जाणार कुठे. राम 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 राम. कोण आहे? जाग चालू नका, तिथंच थांबा. मी हाय बाई. हो 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 हो. आम्ही इथेच ते. राम 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 राम. बाजी आहेस ना तिकडे? बाजी. राम 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 राम. बाजी बाजी. राम 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 राम. राम 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 राम. बाजी बाजी बाजी. राम 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 राम. कोण आहे? कोण आहे तिकडे? राम 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 राम
राम राम राम राम राम राम राम राम. हे कोण आहेस तू? कोणी पाठवलं तुला? बोल लवकर. हे कोण आहेस तू? कोण आहेस? राम 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 राम. हे कोण? हे बाजी बाजी बाजी. सरदार खिडकीपासून दूर राहा. आता हे कधी झालं म्हणायचं? पहाटालाच झालं म्हणा. पण या बिनीवाल्यांची कोणाशी दुश्मनी होती? मुलकाचा फटकळ माणूस कोणीतरी काटा काढलेला दिसतोय. भिनीवाल्यांवर निशाणा धरला होता त्यानं. मी लगेचच खंजीर काढून मारला त्या माणसाला. जवळ जाय तोवर त्याने इश खाल्लं होतं. जागच्या जागी खालाच झाला. मग मी पळत तिकडे वाड्याकडे आलो. तोवर बिनीवाल्यांचा बी जीव गेला होता. झेरी तीर आणि त्या तीराला येलो खोटा. जहरी तीर विष ही तर शेराची खासियत. जहरी तीर विष ही तर शेराची खासियत. लखोट्यातला मजकूर. जी गद्दारी की एक ही सजा, मौत. गादी रोन रोक दो वरना बाल पेशवा का भी यही हाल होगा. कोण आहे हा? याची ही हिंमत? शेरा हो. बाळपेशव्यांना मारायला आलेला शेराच होता. त्याने याआधी स्वतःच्या मृत्यूचा बनाव केलाय. नाही, नाही, ह्या वक्ताला मी मारलो तो शेराच होता. शेरानं मला मारताना सांगितलं होतं
मी मरतोय पण बाळ पेशवे वाचणार नाहीत म्हणून. ही धमकी आपल्यातलंच त्या माणसाने दिली आहे जो त्या शहराला मिळालाय. मला असं वाटतं आपण या धमकीला फार महत्व दिलं नाही तर बरं होईल. हो, कारण आम्ही पूर्ण तयारी केली. आमची सुरक्षा व्यवस्था अत्यंत चोख आहे. तुमच्या चोख व्यवस्थेचं कौतुक आम्ही फारच ऐकलंय. चिंतामणी हार महाप्रसादाच्या वेळी विषप्रयोग, बाळकृष्णाच्या मूर्तीची चोरी, पालखी सोहळ्यातली सगळी विघ्न, बिनीवाल्याचा खून आणि आता हे धमकीपत्र. हीच का तुमची चोख सुरक्षा व्यवस्था? आपल्या घरात येऊन आपल्यालाच आव्हान देणारा हा नेमका शत्रू कोण एवढं साधाही आपणास कळू नये. उद्या खरंच बाळ पेशव्यांच्या जीवाचं काही बरं वाईट झालं तर काय करणार? बरोबर आहे आपलं नानासाहेब. आम्हाला ही नुसती धमकी वाटत नाही. आपण नीट सारासार विचार करायला पाहिजे. होय, पेशव्यांचा आता एकुलता एक वंशज उरलाय. त्यांचा जीव धोक्यात घालायची गरज नाही. आणि गादीरोहण सोहळा काय बाळ पेशव्यांच्या जीवापेक्षा मोठा नाही. याचा अर्थ पेशवे पद रिकामं ठेवायचं. तसं झालं तर आपण सर्वांनी कोणाचा आदेश पाळायचा? नाही, राज्याला राजा हा हवाच. तो नसेल तर सगळीकडे अराजकता माजे. कोणीच कोणाचं ऐकणार नाही. आपल्यातच दुफळी माझे. नानासाहेब, पुण्याला पेशवा हा हवाच. या अशा फुटकळ धमक्यापायी आपण पेशवेपद रिकामं ठेवायचं? अहो, जनतेला काय उत्तर द्यायचं आपण? नाही, पेशवेपद रिकामं राहता कामा नये. जी, पेशव्यांना काही होणार नाही. त्यांच्या सुरक्षेची सगळी जबाबदारी आमची. मी सावलीसारखं सोबत राहीन त्यांच्या. मी आणि बाजी आम्ही दोघेही. नाही, बाळ पेशव्यांची काळजी घेणं ही आमची जबाबदारी आहे. तुम्ही इतर कामांचे पहा. गादीरोहण होणार म्हणजे होणार. मुठेच्या किनारी बिनीवाल्यांच्या अंत्यसंस्काराची तयारी झाली आहे. पार्थिवही नेण्यात आलंय. आता आपण पोहोचलात की विधी उरकून घेऊया. बिनीवाल्यांचे जे झाले ते वाईट झाले, पण सातारहून आलेले आदेश टाळणे आम्हाला शक्य नाही. उद्या पहाटे वेशीतून आत वस्त्रे घेण्यासाठी सर्वोत्तम मुहूर्त आहे. सूर्योदयाला वस्त्रे मंदिरात पोहोचली पाहिजे. जी, बाजी ही जबाबदारी अत्यंत व्यवस्थितपणे पार पडेल. जी, ही जबाबदारी घ्यायला मी तयार आहे. ठीक आहे, पण आम्हाला आता अजून गोंधळ नकोय. लक्षात ठेवा,